मग असंच नाथरांना जगद्गुरु ही पदवी सहज मिळाली का हो? तर नाही, त्याला दुःख यातना अपमान सहन करावा लागला, तेव्हा त्यांना ही जगद्गुरु ही पदवी मिळाली. आणि शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांना शांती ही पदवी सहज मिळाली का? तर नाही, त्यांना शांतता अतिशय प्रिय होती. शांती परती नाही सुख, मेरे अवघेचे दुःख. मग तुम्ही म्हणाल ताई शांती कोणती? तर आता बघा, लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्यायचं. शांती कोणती तर तुम्हाला सांगू देते. तुम्ही म्हणाल ताई ती डीजेवर वाजते ती शांती का हो? तर ती शांती नाही. इकडून तिकडं मारुती चक्रात जाग नखरा शांत व्हाय, तर ती शांती नाही. मग एखादी शांती जर चित्तात निर्माण करून घ्यायची असेल तर देवाची प्राप्ती लागते. मग बघा, लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्यायचा असतो. तुम्हाला एक आठवलं म्हणून सांगून जाते. बघा, एका माणसाला विंचू चावला आणि तो डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब फार वेदना होतात, काहीतरी औषध द्या. तेव्हा डॉक्टर साहेबांनी त्याला एक इंजेक्शन दिलं आणि बँडेज पट्टी दिली. आता बँडेज पट्टी दिली आणि सांगितलं, बाळा हे घे आणि घरी जा आणि तुला जिथे विंचू चावला तिथे जाऊन चिटकव. मग हा शहाणा होता. हा घरी गेला आणि त्याची बायको ही दीड शहाणी होती. तो बायको जवळ गेला आणि म्हणाला, का ग मला विंचू कुठे चावला होता? तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो तुम्हाला विंचू उजव्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्यात चावला होता. मग हा शहाणा होता. हा तिथे गेला आणि ही बँडेज पट्टी तिथे चिटकवून दिली. सांगा महाराज, आता याला लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. असंच एकदा एका मुलाची आजी फार आजारी पडली होती. काय? एका मुलाची आजी फार आजारी पडली होती. तेव्हा तो मुलगा डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, हो डॉक्टर साहेब, माझ्या आजीला फार उलट्या होतात, फार वेदना होतात, तुम्ही काहीतरी औषध द्या. तेव्हा डॉक्टरांनी त्याला एक औषध दिलं आणि सांगितलं, बाळा हे औषध खूप पॉवरफुल आहे. हे औषध आजीला असं पाजू नको, हे औषध आजीला हलून हलून पाज. मग हा मूर्ख घरी गेला आणि आता याच्या घरी कोणी नसल्यामुळे याने शेजारच्या मित्राला बोलावून आणलं आणि सांगितलं, हे बघ माझ्या आजीला औषध पाजायचंय, आपण दोघं काय करू, माझ्या आजीला औषध पाजू, तू पाय धर मी हात धरतो. मग या दोघांनी काय केलं, त्या मूर्खाने हात धरले आणि याने पाय धरले, त्याच्या मित्रांनी पाय धरले आणि या दोघांनी आजीला औषध पाजलं आणि हलून हलून मारून टाकलं. आता मला सांगा, याची आजी मरण पावली. हा डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, हो डॉक्टर साहेब, मला माझी आजी जिवंत करून पाहिजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर माणसं मरायला लागलीत. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, झालं तरी काही सांगणारे बाळा. तेव्हा तो मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब मला माझी आजी जिवंत करून पाहिजे. आता मला माझी आजी जिवंत करून पाहिजे म्हणल्याच्या नंतर डॉक्टर साहेब म्हणाले, अरे तू असा का बोलतोस? तेव्हा तो मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या आजीला एक औषध दिलं होतं, मग तुम्ही काय म्हणाले होते, हे औषध हलून हलून आजीला पाज. मग मी तेच तर केलं. पण तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, अरे मूर्खा, त्याचा अर्थ तसा नाही. मी तुला म्हणालो होतो हे औषध हलून हलून पाज, परंतु हे आजीला हलून पाज बोललो नव्हतो, औषध बॉटलमध्ये हलव आणि नंतर आजीला पाज. परंतु या मूर्खाने हलून हलून आजीला मारून टाकलं. म्हणजे याला लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षातच आला नाही. विठ्ठल असंच. आणि एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो. तिथेही त्या मुलाने तसंच केलं आणि आम्ही कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर आम्हाला जेवायला केलं. तेव्हा सासूबाईंनी पाहिलंय की सर्व स्वयंपाक केलाय, परंतु पापड भाजायचं लक्षात राहिलं नाही. आता पापड भाजायचं लक्षात राहिलं नाही. मग सासूबाईंनी सुनबाईला सांगितलं, अगं पाहुणे जेवायला बसलेत, तू पापड घेऊन भाजीत जाऊन बस. मग आता ही सुनबाई शहाणी होती. हिने काय केलं, पापड घेतले आणि घराच्या मागे मेथीच्या भाजीत जाऊन बसली. आता ही मेथीच्या भाजीत जाऊन बसली, परंतु इथं पाहुण्यांची जेवण होत आलीत, तरी ही सुनबाई येत नाही. म्हणून सासूबाईने किचन रूम मध्ये जाऊन बघितलं तर सुनबाई फरार. मग सासूबाईने आवाज दिला, अगं सखू कुठं आहेस? त्यावेळेस सखूंचा मागून आवाज आला, हो आत्या मी घराच्या मागं आहे असं म्हटल्याबरोबर ती सासूबाई म्हणती, इथे काय करती? तेव्हा सुनबाई म्हणाली, अहो आत्या तुम्हीच तर सांगितलं होतं की पापड घ्या आणि भाजीत बस, मी तेच तर केलं. 2 तास झाले मी इथं बसूनच आहे, कुठेच गेली नाही. म्हणजे हिला लक्षार्थ आणि वाचार्थ कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, आता महिलाबद्दल जर बोलायचं झालं तर न बोललेलंच बरं. परंतु तुम्हाला उदाहरण सांगून जाते. बघा, खेड्यातील मुलगी सिटीमध्ये दिली काय,
खेड्यातील मुलगी सिटीमध्ये दिली. आता मुलगी सिटीमध्ये दिल्याच्या नंतर घरी पाहुणे येणार होते तेव्हा सासूबाईंनी सांगितलं, दुसऱ्या मजल्यावर राहत होते, सासूबाईंनी सांगितलं, अगं गंगू घर सगळे आवरावर कर आणि कचरा घेऊन गॅलरीत थांब आणि माणसं बघून कचरा टाक. मग या भवानीने तसंच केलं. काय, त्यांच्या गावामध्ये इलेक्शन झालं होतं. इलेक्शन झाल्याच्या नंतर सरपंचाची मिरवणूक धूमधडाक्यात काढण्यात आली होती. काय, सरपंचाची मिरवणूक धूमधडाक्यात काढण्यात आली होती आणि सरपंचाचे लोक सत्कार स्वागत करत होते. परंतु या भवानीने काय केलं, जेव्हा सरपंच तिच्या घरासमोर आले तेव्हा या भवानीने गॅलरीत उभी राहून वरच्या मजल्याहून ओला व सुका कचरा सरपंचाच्या अंगावर टाकून दिला. आता मला सांगा, सरपंच रागाने लालबुंद झाले होते. काय, सरपंच रागाने लालबुंद झाले होते. आता सरपंच रागाने लालबुंद झाल्यामुळे सरपंच दोन मजले चढून वरती गेले. 2 मजले चढून वरती गेल्याच्या नंतर शिवे बोलायला लागले. तेव्हा सासूबाई म्हणाली, का ओरडताय, काय कालवा करताय. तेव्हा सरपंच म्हणाले, अहो सासूबाई, माझं लोक आज स्वागत करतायत, सत्कार करतायत आणि तुमच्या सूनबाईने माझ्या अंगावर ओला व सुका कचरा टाकून दिला. तेव्हा सासूबाई म्हणाली, का गं, तू त्या सरपंचाच्या अंगावर ओला व सुका कचरा टाकून दिला. तेव्हा ती सूनबाई म्हणाली, अहो माझ्या आईने सांगितलं होतं की सासूबाईच्या शब्दाचं पालन करायचं, मग मी तेच तर केलं. मग ती म्हणाली, तेव्हा ती सासूबाई म्हणाली, अगं मी तुला काय म्हणाले होते बघ, मी तुला म्हणाले होते बघ, तू काय कर, कचरा घेऊन गॅलरीत उभी राहा आणि माणसं बघून कचरा टाक. मग तुला वाटलं की माणसाच्या अंगावर कचरा टाक असं म्हणले, परंतु त्याचा अर्थ तसा नाही. मी तुला असं म्हणाले होते, अगं माणसाच्या अंगावर कचरा पडणार नाही याची काळजी घे. विठ्ठल विठ्ठल. मग तसंच एखादी शांती जर चित्तात निर्माण करायची असेल, देवाची प्राप्ती करायची असेल तर नारद महर्षी एकदा भगवंताला शोधत गोकुळात गेले, तेथेही भगवंत नव्हते. वृंदावनात गेले, तेथेही देव नव्हते. मग देव एका ठिकाणी प्रकट झाले. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, देवा जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तुम्हाला शोधावं कुठं. तेव्हा देवानी सांगितलं, माझे भक्त गाती जेथे माझं भक्त माझं गुणगान गातात तेथे मी राहतो. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही तिथे. आता तसंच बघा, नारद महर्षी तेव्हा भगवंत म्हणतात, जेथे माझं गुणगान गातात तेथे माझं वास्तव्य असतं. जेथे माझं कीर्तन भजन चालू असतं, जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा तेथे भगवंत उभा. बघा अगदी तसंच. मग देव म्हणाले, जेथे माझं गुणगान गातात तेथे मी राहतो. मग असंच एक साधा भगवंताकडे आला, देवाकडे आला आणि म्हणाला, देवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाची भक्ती कशी करायची. मग तेच शांतीप्रभा पैठण निवासी एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
देवासी तो एका प्रकार आवड 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 देवासी प्रकार हे नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हे नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे. कलियुगात नामस्मरणाला फार महत्व आहे. द्वापार युगात देवाची प्राप्ती करण्यासाठी 12 पुत्राला महत्व होते आणि सत्ययुगात देवाची प्राप्ती करण्यासाठी ध्यानधारणा केल्या होत्या आणि कलियुगात एखादी भगवंताची प्राप्ती फार कमी होत गेली. म्हणून भगवंताने एक अल्पोसे साधना सांगितले आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. मग नामस्मरणे कलियुगात नामस्मरणे फार उदार आहेत. असंच महाभारताचं युद्ध संपला आणि 5 पांडव भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता येणारं युग हे कोणतं आहे आम्हाला सांग. तेव्हा भगवंत म्हणाले, मी सांगणार नाही तर प्रत्यक्ष दाखवून देणार आहे. तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील आणि ते 5 आश्चर्य घेऊन तुम्ही माझ्याकडे या. मग पहिलं आश्चर्य बघितलं. धर्मराजाने काय बघितलं? अरे भगवंता, तुझं वाहन असणारा गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. हे काय आश्चर्य? आणि दुसरं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. काय बघितलं रे? नुकतीच मेलेली गाय, तिचं वासरू उठून तिला लाथ मारतं. हे काय आश्चर्य? आणि तिसरं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनाने. अख्खं महाभारताचं युद्ध संपलं, परंतु आज मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही. हे काय आश्चर्य? आणि चौथं आश्चर्य बघितलं होतं चौथं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. काय बघितलं? अरे अगदी शेजारी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून वाहते, परंतु ते खारट आहे. एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, परंतु ते गोड आहे. हे काय आश्चर्य? आणि 5वं आश्चर्य बघितलं होतं सहदेवाने. काय बघितलं? डोंगराच्या कडेने जात असताना वरतून एक दगड कोसळत येत होता. मला वाटलं आता मी मरणार आहे, मी जाणार आहे, माझं काही खरं नाही. मग मी रोजच्या सवयीप्रमाणे तुझं नाव मुखाला घेतलं आणि तो दगड तरला. आणि मग हे 5 आश्चर्य घेऊन 5 पांडव भगवंताकडे गेले आणि पहिलं आश्चर्य सांगितलं. धर्मराजाने काय सांगितलं? अरे भगवंता, तुझं वाहन असणारा गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. हे काय आश्चर्य? तेव्हा भगवंत म्हणाले, अरे गाथा गिथा मुखपाठ असणार, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप मात्र त्याच्या हातून गणणार. या कलियुगात अशीच माणसं जन्माला येणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. आणि दुसरं आश्चर्य सांगितलं होतं भीमदादाने. काय सांगितलं? अरे भगवंता, नुकतीच मेलेली गाय आहे, तिचं वासरू तिला लाथ मारतं. हे काय आश्चर्य? तेव्हा भगवंत म्हणाले, अरे कलियुगात अशीच मुलं जन्माला येणार आहेत. आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवायच्या ऐवजी डोक्यावर पाय ठेवणारी अवलाद या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. आणि तिसरं आश्चर्य सांगितलं होतं अर्जुनाने. काय सांगितलं? अरे अख्खं महाभारताचं युद्ध संपलं, परंतु मी 2 तोंडाचा हत्ती अजून कधी बघितला नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे 2 तोंडांनी बोलणारी माणसं या कलियुगात जन्माला येणार आहेत.
तोंडावर इतकी स्तुती करणार आणि 2 पाऊल पुढे गेल्याच्या नंतर लगेच मागं बोलणारी माणसं या कलियुगात जन्माला येणारं युग हे कलियुग आहे. अरे मतदान एकाला करायचं, प्रचार एकाचा करायचा आणि पैसा एकाचा खायचा, प्रचार एकाचा करायचा आणि मतदान एकाला करायचं. अशीच माणसं या कलियुगात जन्माला येणार आहेत. आणि चौथा त्याला सांगितलं होतं नकुलाने, काय सांगितलं? अरे भगवंता, अगदी शेजारी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून वाहत आहे परंतु ते खारट आहे, एकीचं पाणी अगदी तळाशी आहे परंतु ते गोड आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे खरट पाण्यासारखे लोक होतील परंतु ते पापी लोक असतील आणि गोड पाण्यासारखी कमी असतील, तळाशी असतील परंतु ते साधू महात्मे होतील. येणारे युग एक कलियुग आहे. आणि 5वं आश्चर्य सांगितलं सहदेवाने. काय सांगितलं भगवंता? डोंगराच्या कडेने जात असताना वरतून एक दगड कोसळत येत होता. मला वाटलं आता मी मरणार आहे, मी जाणार आहे, परंतु भगवंता मी रोजच्या सवयीप्रमाणे तुझं नाव मुखाला घेतलं. काय? गोविंद गोविंद नाव मुखाला घेतलं आणि एका वाळलेल्या काडीने दगड तरला महाराज. तेव्हा भगवंत म्हणाले, अरे माझ्याच नामस्मरणाने अनेक संकटे तरतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण फार महत्वाचं आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाच्या जोरावर देवाला वाकावंच लागतं. माझी शबरी माता भिल्ल समाजाची होती परंतु तिने देवाची इतकी भक्ती केली की देवाला यावंच लागलं. परंतु माझ्या शबरी मातेने एक वेळेस मातंग ऋषीच्या आश्रमात राहून लहानाची मोठी झाली आणि मातंग ऋषीचा अंतकाळ जवळ आला होता. काय? मातंग ऋषीचा अंतकाळ जवळ आला होता. तेव्हा मातंग ऋषींनी सांगितलं. मातंग ऋषी म्हणाले, माते आता मी खूप लांबच्या प्रवासाला जाणार आहे. त्यावेळेस शबरी माता म्हणाल्या, तुम्ही जर लांबच्या प्रवासाला गेले तर मी काय करू? तेव्हा मातंग ऋषी म्हणाले, अगं तू फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राची वाट बघ, कोणाचीही वाट बघू नको. आणि प्रभू रामचंद्राशिवाय या आश्रमात दुसरा कोणीच येणार नाही. तेव्हा शबरी माता प्रभू रामचंद्रांची वाट बघू लागली. सकाळी उठायची, केसाने रस्ता झाडायची आणि बागेत जाऊन फुले आणायची. का? तर प्रभू रामचंद्राचे पाय कोमल आहेत, त्यांच्या पायामध्ये काटा मोडू नये म्हणून केसाने रस्ता झाडायची आणि म्हणायची, जब मेरे राम जी का बना होगा, शबर के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बना होगा, शबर के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुवीर जी तो आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. मीठे मीठे बेर अपने
कावन होगा, शबरी की कुट्टियों का पावन होगा. माय बापू हो, माझ्या शबरी मातेने प्रभू रामचंद्राची 82,000 वर्ष वाट बघितली. 82,000 वर्ष वाट बघितल्याच्या नंतर एक दिवस प्रभू रामचंद्र लखनजीला म्हणतात, लखनजी आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचे आहे. तेव्हा लखनजी म्हणतात, अरे प्रभू, आपल्या सुभद्रा कैकेयी ह्या 2-3 माता सोडून आपली चौथी माता कोणती आहे? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे ज्या मातेने आपली जन्मोजन्मी वाट बघितली. काय? ज्या मातेने आपली जन्मोजन्मी वाट बघितली त्या मातेला भेटायला जाऊ. आणि हे दोघेही तिथे भेटायला गेले आणि शबरी मातेचं सुंदर असं नामस्मरण चालू होतं. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. मायबाप हो, माझी शबरी माता भानावर नव्हती. देवाने तिला हलवलं, शबरी भानावर आली. शबरी भानावर आल्याच्या नंतर तिला तिच्या गुरुदेवाचे शब्द आठवले होते की मी गेल्याच्या नंतर या आश्रमामध्ये फक्त प्रभूच येणार, प्रभू रामचंद्राशिवाय दुसरा कोणीच येणार नाही असं म्हटल्याबरोबर ती देहबान विसरली. देहबान विसरून एका डोळ्यातून 2-2 धारा वाहू लागल्या. महाराज देहबान विसरली आणि म्हणाली, देवा आता मी काय करू? तेव्हा देव यायच्या अगोदर हजारो वर्ष चिंतन केलं की भगवंत आल्यावर, देव आल्यावर मी हे करीन, देव आल्यावर ते करीन, परंतु सगळं विसरली आणि म्हणायला लागली, देवा आता काय करू, मला काही समजत नाही. तेव्हा देवाने सांगितलं, आतापर्यंत तूच केलं, आता आम्हाला करू दे, आता आम्हाला करू दे असं म्हटल्याबरोबर शबरी मातेचे अश्रूंनी पाय धुतले. आता अश्रूंनी पाय धुतल्याच्या नंतर अश्रूंनी पाय धुतले आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केलं. शबरी मातेची ज्योत आपल्या ज्योतीत विलीन करून घेतली. का तर भक्त आवडतात. मी भक्ताचं नामस्मरण करीन. परंतु एवढ्यावर संपलं का? तर नाही, माझ्या तुकोबरायांनी तू सुद्धा नामस्मरण केलं. काय? माझ्या तुकोबरायांनी सुद्धा नामस्मरण केलं. माझे तुकोबराय विठ्ठल तुकोबरायांनी सुद्धा नामस्मरण केलं. तुकोबरायांनी कधी नामस्मरण बंद केलं नव्हतं. तुकोबरायांच्या घरची अन्ना करता 14 माणसं मेली दादांनो, परंतु माझ्या तुकोबरायांनी नामस्मरण बंद केलं नाही. आपल्याला जर परमार्थामध्ये एखादी ठेस लागली तर आपण लगेच म्हणून जातो देव धार्जिन नाही म्हणून जातो. जेव्हा माळा काढून प्यायला लागतो तेव्हा काहीही बोलत नाही आणि लगेच म्हणून जातो देव धार्जिन नाही. परंतु माझ्या तुकोबरायांवर मोठमोठी संकट आली तरीही माझ्या तुकोबरायांनी भजन बंद केलं नाही. एक वेळेस असंच ही बातमी रामेश्वर शास्त्रींना सांगितल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्रींना सांगितलं, काय तू तुकाराम, काय स्वतःला किती शहाणा समजतो, काय कीर्तन करतो, काय भजन करतो, तुम्ही असताना ह्या योग्य नाही. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींना राग आला. रामेश्वर शास्त्रीचा चेहरा रागाने लालबुंद झाल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या घराकडे निघाली आणि म्हणाली, कोठे तो तुकाराम? त्यावेळेस तुकोबरायांच्या घरचे म्हणाले, अहो ते आता स्वच्छात गेले आहेत. आता ते आता स्वच्छात गेले म्हणल्याच्या नंतर त्यावेळेस रामेश्वर शास्त्री म्हणाले,
कोण्या दिशेने गेले? त्यावेळेस ते म्हणाले या दिशेने गेले. मग रामेश्वर शास्त्री त्या दिशेने गेले. रामेश्वर शास्त्री त्या दिशेने गेले आणि त्यांना तिथून कुठून तरी आवाज येत होता, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. असा आवाज आल्याच्या नंतर असा आवाज आला आणि त्यावेळेस रामेश्वर शास्त्री रागाने म्हणाले, अरे तू क्या एवढ्या घाणीत देवाचं नाव घेतोस? तेव्हा तुकोबराय म्हणाले, अहो शास्त्री, मी नाही घेत, मी देवाचं नाव घेत नाही. माझ्या जिभेला सवयच तशी झालेली आहे. आता माझ्या जिभेला सवय तशी झालेली आहे असं म्हटल्याच्या नंतर ते रामेश्वर शास्त्री म्हणतो, अच्छा थांब, तुझी जीभ बाहेर ओढून काढतो म्हटल्याबरोबर आतून आवाज आला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यावेळेस त्या रामेश्वर शास्त्रींना कळालं की हा सामान्य पुरुष नाही, तर हा साक्षात विष्णूंचा अवतार आहे. रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही. मग असं म्हटल्याबरोबर त्यांना कळालं की हा सामान्य पुरुष नाही. त्यावेळेस ते रामेश्वर शास्त्री तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांचे पाय धरले आणि म्हणाले, अहो तुकोबराय, मी तुम्हाला नाही ओळखू शकलो, मी फार मोठा अपराधी आहे, मला माफ करा, तुमच्यापासून मला वेगळं करू नका, माझ्यावर क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्यावेळेस तुकोबराय म्हणाली, जाऊ द्या शास्त्री, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुका तर होतच असतात. मी तुम्हाला म्हणालो होतो, मी नाही देवाचं नाव घेत, माझी वाचा अनावर झाली आहे. माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा. माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा. त्यावेळेस तो साधक म्हणाला, मी नामस्मरण करतो. त्यावेळेस तो साधक म्हणतो, अरे तू नामस्मरण कर, परंतु पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाल. तेच पैठण निवासी एकनाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदनची, तुळशी माळ गळा गोपी चंदनची, तुळशी माळ तुळशी माळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदनची,
गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग भगवंताला तुळस इतकी प्रिय होती की अति प्रिय आवडे तुळसी बुका तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. मग असंच सत्यभामेला एकदा सौंदर्याचा गर्व झाला, माझ्यासारखी मीच. आपल्यालाही कधी कधी आपल्या सौंदर्याचा गर्व होतो, माझ्यासारखी मीच. मग तसंच सत्यभामेला तिच्या सौंदर्याचा गर्व झाला, माझ्यासारखी मीच. परंतु तो भगवंताला गर्व अहंकार सहन होत नव्हता. मग भगवंताला गर्व अहंकार सहन होत नव्हता. मग भगवंताने नारद महर्षीला सांगितले की नारद महर्षी, आपल्या सत्यभामेचा गर्व अहंकार नाहीसा करायचा आहे. सत्यभामेचा गर्व अहंकार नाहीसा करायचा आहे. मग नारद महर्षी त्या कामात आधीच पटाईत होते. आणि नारद महर्षी सत्यभामेकडे गेले आणि सत्यभामेला म्हणाली, सत्यभामेकडे गेले आणि सत्यभामा नारद महर्षीला म्हणाली, नारद महर्षी मला हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी काहीतरी सांगा. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, माते तू जर या जन्मी अन्नदान केलं तर तुला पुढच्या जन्मी चांगलं अन्न खायला मिळतं. तू या जन्मी जर वस्त्रदान केलं तर तुला पुढच्या जन्मी चांगले कपडे घालायला मिळतात. तू या जन्मी जर पतिदान केला तर तुला पुढच्या जन्मी हाच पती मिळतो. मग त्यावेळेस सत्यभामा म्हणाली, हो हेच दान मला तुम्हाला द्यायचे आहे. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, सोडा संकल्प. असं म्हटल्याबरोबर सत्यभामेनेही संकल्प सोडला आणि सत्यभामेच्या महालाकडे देव जायला निघाली. तेव्हा नारद महर्षीने आवाज दिला, देवा अहो देवा, तिकडे काही जायची गरज नाही, इकडे या. मी पुढे चालतो, तुम्ही माझ्या मागे चला. मग असं म्हटल्याबरोबर देवही आले आणि देवाला हेच पाहिजे होतं. मग देव आले, नारद महर्षी पुढे आणि देव मागे. हा खंडावा हा प्रकार 16,108 बायकांनी पाहिला. आता मला सांगा, 16,108 बायकांनी पाहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की देवाला 16,108 बायका. अहो तो पूर्ण जगाला सांभाळतो, तर मग त्याला 16,108 बायका सांभाळणे अवघड आहे का? नाही. मग 16,108 बायका होत्या आणि आपल्याला वाटत असेल, आपल्याही पुरुषाला वाटत असेल देवाने तर 16,108 बायका केल्या, मग आपल्याला 4-5 करायला काही हरकत नाही. मग 4-5 करायला हरकत नाही असं म्हटल्याबरोबर, अरे तुला एकच नीट वागवता येईना आणि देवाची बरोबरी करतो. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याने गोवर्धन पर्वत एका करंगळीमध्ये उचलला होता. आपल्याला सुद्धा आपला जेवणाचा डबा सुद्धा एका करंगळीमध्ये उचलता येत नाही. आपल्याला तो डबा नीट हातामध्ये सुद्धा पकडता येत नाही आणि देवाची बरोबरी करतो. बघ, तुझ्या एकाच बायकोच्या बरगड्या उघड्या पडल्यात आणि 2-2 करायला जातो, कशाला देवाची बरोबरी करतो? बघा, एकदा असाच दोघांचा प्रेमविवाह झाला. प्रेमविवाह झाल्याच्या नंतर घरामध्ये रोज सारखी भांडण व्हायची. त्यावेळेस घरा शेजारची आजी आली आणि म्हणाली, का रे बाळा, तुम्ही रोज सारखी का भांडत असता? असे म्हटल्याबरोबर ती मुलगी म्हणते, आजी बघा ना, मला लग्ना अगोदर चंद्रमुखी म्हणायचे, लग्नानंतर सूर्यमुखी म्हणायला लागले आणि आता तर ज्वालामुखीच म्हणतात. त्यावेळेस ती आजी म्हणाली, का रे बाळा, तू का तिला एवढा त्रास देतोस? तेव्हा तो मुलगा म्हणाला, आजी ही लग्ना अगोदर मला प्रेमनाथ म्हणायची, लग्नानंतर प्राणनाथ म्हणायला लागली आणि आता तर एवढा त्रास देते की अनाथाचा अनाथच करून टाकला. विठ्ठल अरे माझ्या भगवंतामध्ये 16,000 बायका सांभाळण्याचं एवढं सामर्थ्य माझ्या भगवंताकडे होतं. मग असंच नारद महर्षीला या 16,108 जणी नारद महर्षींना आडव्या झाल्या. हाताच्या बांगड्या मागे सारून सत्यभामेला मारायला धावल्या. आता ह्या सर्व जणी होत्या आणि ती एकटीच पडली होती. तेव्हा ह्या म्हणाल्या, का ग तुझ्या एकटीचाच नवरा लागून गेला की काय? आमचाही नवरा आहे. असं म्हटल्याबरोबर आता सत्यभामा एकटीच पडली. तिने नारद महर्षीचे पाय धरले आणि म्हणाली, नारद महर्षी माझं दान मला परत करा. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, अगं माते, तुला जर तुझं दान परत घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पाप लागतं. काय पाप लागतं म्हटल्याबरोबर ती म्हणाली, सांगा, काहीतरी सांगा मला. मग त्यावेळेस देवाने सांगितलं, हे बघ, भगवंताच्या वजना इतकं सोनं घेऊन ये आणि भगवंताच्या मापासाठी एक तराजू आण. मग ती महालामध्ये गेली आणि 16,108 जणीचं सोनं आणलं. सोनं आणल्याच्या नंतर भगवंताला एका पारडा आणला आणि त्या एका पारड्यात भगवंताला बसवलं आणि एका पारड्यात 16,108 जणीचं सोनं ठेवलं. परंतु भगवंत तोलले गेले नाही. मग एवढ्यावर राहिले का? तर नाही. हा प्रकार, हा निरोप रुक्मिणी मातेपर्यंत पोहोचल्याच्या नंतर रुक्मिणी मातेचं सुंदर असं नामस्मरण करीत बसल्या होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी करा.
गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. त्यावेळेस ते म्हणाले, रुक्मिणी माता चला लवकर चला. आता रुक्मिणी मातेपर्यंत निरोप पोहोचला. रुक्मिणी मातेला म्हटलं, आपले शारंगधर अर्पण केले, एकूण सखे ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी. विठ्ठल विठ्ठल. आता हे कळाल्याच्या नंतर आपला शारंग पाणी अर्पण केल्या, शारंग एकूण सखे ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी. आता एवढं कळाल्याच्या नंतर लगेच त्या महालाकडे गेल्या. महालाकडे गेल्याच्या नंतर एक तुळशीचं पान घेतलं आणि भगवंताच्या महालाकडे निघाल्या. महालामध्ये पोहोचल्याच्या नंतर बघितलं तर काय, एका पारड्यात भगवंताला ठेवलंय. एका पारड्यात 16,108 धनीचं सोनं ठेवलंय, तरीही भगवंत तोलले गेले नाही. मग असंच भगवंत तोलले गेले नाही. मग रुक्मिणी मातेने ते पूर्ण सोनं खाली ठेवलं आणि एका पारड्यात तुळशीचं पान ठेवलं आणि भगवंत तोलले गेले. तुळसी पात्रे पारणे देविता, तुळसी पात्रे तुळसी पात्रे पारणे देविता, तुळसी पात्रे माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा, कुठाची चला हो हो स्वस्त कशा बसल्या, कुठाची चला रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या, कुठाची चला. तुळसी पाद्र ठेविता, माधव झाला बरोबरीचा. आता मग भगवंताला तुळस इतकी प्रिय आहे, मग आपल्याला तुळशीची माळ गळ्यात घालायला काही हरकत नाही. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग तो साधक म्हणतो, आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालीन, तुळशीची माळ गळ्यात घालीन असं म्हटल्याबरोबर तुळशीची माळ गळ्यात घालीन असं म्हटले आणि पुढे निघाले. तुळशीची माळ गळ्यात घालीन आणि मग म्हणाले, हो आम्ही तुळशीची माळ गळ्यात घालू, परंतु तुम्हाला ही गोपी चंदन टिळा लावावा लागेल. आणि गोपी चंदन टिळा, गोपीच्या पायाखालची धूळ, ही गोपी चंदन टिळा आपण कपाळावर धारण करू. परंतु सांगा, आता माझ्या कीर्तनात बसलेल्या कित्येक पुरुषांच्या डोक्यावर गोपी चंदन टिळा आहे. प्रत्येक ज्याच्या डोक्यावर गोपी चंदन टिळा आहे त्यांनी सर्वांनी हातवरती करा. हातवरती करत नाहीत का? इकडं बोलत नाहीत का? बोलत चला. मी कीर्तन चालू झालं तेव्हापासून मी एकटीच बोलते, तुम्ही कोणीच बोलत नाही. मग हात वरती करायला काही हरकत आहे का? नाही. मग हात वरती करा ना. लावत नाहीत का तुम्ही गोपी चंदन टिळा? बरं जाऊ द्या. बरं, कित्येक लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे. नाहीत आपल्या गावात लोक? सर्वजण खाणारे पिणारेच आहेत का? कोणीही माळा घालत नाही? बरं जाऊ द्या, या उलट विचारू. बरं आता सांगा, कित्येक लोक तमाशाला जातात हो? तमाशालाही आपल्या गावामधलं कोणी जात नाही का? मग आपलं गाव किती सज्जन झालं. बरं जा असो. बघा, ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारांनी लिहिली, कित्येक लोकांना माहिती आहे. काय? ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली म्हणून कित्येक लोकांना माहिती आहे. परंतु बघा, ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारांनी लिहिली म्हणून दान धर्म करणारी, परमार्थ करणारी, वाऱ्या करणारी कित्येक लोक सापडतील, थोडेच लोक सापडतील. बघा, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली म्हणून नुसत्या वाऱ्या करू नका, नुसत्या वाऱ्या करू नका, 2 धाम 3 धाम करू नका. तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. मग नाथ महाराजांनाही तेच पाहिजे होतं. काय? नुसत्या वाऱ्या करू नका. भगवंताला काय आवडतं? तर तुळशीची माळ गळ्यात घातलेली भगवंताला आवडते. मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात सांगते. त्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा वारकरी भजन घेऊ. सर्वप्रथम फक्त महिला हात वरती करील, पुरुषांनी हात वरती करायचा नाही. फक्त महिला हात वरती करतील.
करा की हात वरती करा करा. तुम्हाला हात नाहीत का? ज्याला देवाने एक हात दिलाय त्याने एक हात वरती करा. ज्याला देवाने 2 हात दिलेत त्याने 2 करा. आणि ज्याला हातच दिले नाहीत त्यांनी वरती करू नका. मी सांगत नाही, वरतून देव बघतोय. करा ना मग हात वरती. बरं असू दे. नामदेव जनाबाई म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. मनावासा आवाज येत नाही, म्हणा जरा जोरात म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही बघा, काही का होईना पण म्हणल्या ना. मग आता कशा बोलल्या? इतक्या वेळ मी कीर्तनात एकटीच बोलत होते, कोणीही बोललं नाही. आता सर्वजण हात वरती करा. पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, 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 हात खाली. मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी हात खाली घेतले. हात वरी करायला सर्वांना सांगावं लागतं, परंतु हात खाली करायला कोणाला सांगावं लागत नाही. असो, तुम्ही माझ्या अंतकरणातला भाव जाणून घेतला. तुम्ही सर्वांनी हात वरती केले मी सांगण्याच्या अगोदर. बघा असंच एका आम्ही आणि तुम्हाला तर सांगून जाते. बघा, एका वकिलाला एक साधक म्हणतो, का रे तू पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाल. तेव्हा तो साधक म्हणतो, का मला कोर्टात जावं लागतं, नाही जमणार मला तुळशीची माळ घालायला, मला नाही जमणार तुळशीची माळ घालायला असं म्हटल्याबरोबर ते बाबा तो साधक म्हणतो, अरे शर्टच्या आतमध्ये झाकून राहील अशी तरी घाल. तेव्हा तो वकील म्हणतो, हो घालेल. आणि एवढं झालं का, तर नाही. तो साधक परत म्हणतो, कपाळावर गोपीचंदन टिळा लाव. आता मला सांगा, कपाळावर गोपीचंदन टिळा लाव म्हणला, परंतु तो साधक म्हणतो, अहो मला कोर्टात जावं लागतं, नाही जमणार मला कपाळावर गोपीचंदन टिळा लावायला. मग तेवढ्यात तो साधक म्हणतो, तू स्वतःच्या डोक्यावर गोपीचंदन टिळा नाही लावला तरी चालेल, परंतु दुसऱ्यांच्या कपाळावरचा बघत जा. मग असंच एक दिवस असा प्रसंग झाला की वकील उशिरा उठला. वकील उशिरा उठल्याच्या नंतर वकील उशिरा उठला आणि तो कुंभार काका आता माती आणण्यासाठी शेतामध्ये गेली होती. शेतामध्ये गेल्या असल्यामुळे वकील त्यांच्या घरी डोळे चोळीत गेला आणि दरवाजाला थाप टाकतोय. आवाज येतोय, अहो कुंभार काका कुठे? तेव्हा आतून आवाज आला, कुंभार काका माती आणण्यासाठी शेतामध्ये गेले आहेत असं म्हटल्याबरोबर तो वकील डोळे चोळीत ढेकळत तुडवीत शेतामध्ये गेला. आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर
काय याने कुंभार काकाला बघितलं, लांबूनच बघितलं आणि म्हणायला लागला, पाहिला रे पाहिला, पाहिला रे पाहिला. तर याने काय पाहिला हो, तर कुंभार काकांच्या हातातला सोन्याचा हंडा पाहिला. आता कुंभार काकाला वाटलं हा सांगेल की काय. मग कुंभार काकांनी वकिलाचे पाय धरले आणि वकिलाच्या पाया पडू लागले. पाया पडल्याच्या नंतर त्या वकिलाला वाटलं का हे आपल्या पाया का पडत असतील. तेव्हा वकील म्हणतो, तेव्हा वकिलाच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला. तेव्हा ते कुंभार काका म्हणाले, अहो वकील साहेब, तुम्ही याच्यातला निम्मा हंडा घ्या आणि मला निम्मा द्या. आता मला सांगा, याने दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहिला तर याले सोन्याचा निम्मा हंडा मिळाला, आणि याने स्वतःच्या डोक्यावर जर गोपीचंदन टिळा लावला असता तर मला सांगा याला पूर्ण सोन्याचा हंडा मिळाला असता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संताबद्दल, वैष्णवाबद्दल अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये जिव्हाळा असायला पाहिजे. हृदय कळवळा वैष्णवांचा. आता हृदयामध्ये कळवायला असायला पाहिजे. मग बघा, माझे नातराय, माझे नाम ज्ञानेश्वर महाराज हे वैष्णव नव्हते तर हे महावैष्णव होते. वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा. आता मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज हे वैष्णव होते. म्हणून संताबद्दल अंतःकरणामध्ये जिव्हाळा असायला पाहिजे. मग एक साधक म्हणतो, मी अंतःकरणापासून नामस्मरण करीन, जिव्हाळा अंतःकरणामध्ये ठेवीन. परंतु त्यावेळेस तो साधक म्हणाला, तू कपाळावर गोपीचंदन टिळा लाव, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाल. एवढ्यावर संपलं का तर नाही. एवढ्यावर संपलं का तर नाही. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, तू आता वारकरी झालाय, खांद्यावर भगवा झेंडा घे आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कर. तेच शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही. आता आपण वाऱ्या करतो, यात काही नवल नाही. अरे माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा वारी केली, तुकोबारायांनी सुद्धा वारी केली. एवढंच काय तर महादेवाने सुद्धा वारी केली. बघा, महादेवदा वारीला जायला निघाले आणि त्यावेळेस पार्वती मातेने विचारलं, कुठे चाललीस. त्यावेळेस महादेव म्हणाले, मी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला चाललोय. माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला चाललोय म्हटल्याबरोबर पार्वती माता म्हणाल्या, मलाही येऊ द्या, मलाही येऊ द्या. म्हणाल्याबरोबर भगवान शंकर म्हणाले, नको, तू घरीच थांब. परंतु त्यांनी एवढा हट्ट धरला की त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, चल. आता भगवान शंकर म्हणाले, चल. म्हणाल्याबरोबर पार्वती मातेने सगळी आवराआवर केली आणि जायला निघाले भोले बाबा आणि पार्वती माता. जायला निघाले आणि पुढे चालत होते. त्यावेळेस आतून आवाज आला, बाबा
थांबा, मला पण यायचंय. मग हा कोण असेल? तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर मग हा लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व सोंड वक्रतुंड त्रिवेणा दासरा माता वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुवर गजानना. मग हाही गणपती बाप्पा हे म्हणाले, बाबा मलाही यायचं. आता मलाही यायचं म्हटल्याबरोबर बाबांनी सांगितलं, बाळा तू घरीच थांब, मी तुला खाऊ देतो. त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले, बाबा नको मला खाऊ, मी तुमचं लेकरू आहे, येऊ द्या, मला लहानपणापासून सवय लागलेली आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, आता याला घ्यायचं तरी कशावर? त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं, घ्या की मग आपली 4 व्हीलर. आता यांची 4 व्हीलर कोणती? आपल्या कोणत्या? मला काही 4 व्हीलरचे नाव माहिती नाहीत, आता तुम्हाला माहिती असेल, मग आता ते तुमच्याजवळच ठेवा. बघा त्यांची 4 व्हीलर कोणती? तर नंदीवर बसून वारकऱ्यांच्या तळापर्यंत गेले आणि तळापर्यंत गेल्याच्या नंतर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या 125 वर्षाच्या लाजवंती धुंद होऊन नाचत होत्या. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. देवनाला गिरजेचा कांत. देवनाला गिरजेचा कांत. पंचप्राणार्त्या घेऊन देवस्त्रिया येते. पंचप्राण आरत्या घेऊनी देवस्त्रिया येते. भावे ओ वाळती राही रखुमाईच्या पती. वाढते राही रखुमाईचा पती. पासून महाद्वारापर्यंत सुराची उभे जोडून हात. वैकुंठापासून महाद्वारापर्यंत सुराची वाटी उभे मग एवढी गर्दी पाहून पार्वती माता डोक्याला हात लावून खाली बसल्या. काय? डोक्याला हात लावून खाली बसल्या आणि म्हणाल्या, मी नाही समोर येत. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, अगं मी तुला अगोदरच म्हणालो होतो येऊ नकोस, परंतु आता जाऊ दे, इथेच बस. आणि भगवान शंकर आणि गणपती बाप्पा पुढे जायला निघाले. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर प्रथम चंद्रभागीत स्नान केलं आणि चंद्रभागीचं स्नान केल्याच्या नंतर नंदीलाही बारीत घुसवलं. नंदीला बारीत घुसवल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये नंदीला बारीत घुसवलं आणि वारकरी म्हणायला लागलेत, अरे गोसाव्या, या नंदीला कशाला बारीत घुसवलं? त्यावेळेस भगवान शंकराच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे यांनी जर आपल्या नंदीला खाली झेंडा आणि वरदांडा केलं तर काय करायचं? मग तुकाराम महाराज म्हणतात, मग खाली झेंडा आणि वरदांडा केलं तर काय करायचं? मग भगवान शंकरांनी काय केलं? नंदीला एका मारुतीच्या मंदिरासमोर ठेवलं आणि भगवान शंकर आणि गणपती बाप्पा पुढे निघाले. भगवान शंकर पुढे निघाल्याच्या नंतर प्रथम नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि आज डोकावून पाहिलं तर मुंगीला पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे भगवान शंकरांनी सांगितलं, मुंगीला पाय ठेवायला जागा नव्हती. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गणपती बाप्पा तू इथेच थांब. आणि गणपती बाप्पाला तिथेच ठेवून भगवान शंकर पांडुरंगाच्या दर्शनासाठी समोर गेले. पांडुरंगाच्या दर्शनासाठी समोर गेल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्याने पाहिलंय की आपल्याला भगवान शंकर भेटायला आलेत. त्यावेळेस पंढरीशी पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि भगवान शंकराला आपल्या डोक्यावर धारण केलं. आता तुम्ही पाहत आहात, पंढरपूरला जातात बघतात तुम्ही, आजही माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर भगवान शंकराच्या आकाराची टोप आहे ना. काही आपले गुरुप्रमा जाणारे असतील ते आपल्याला सांगतील, उपदेश देतील, म्हणतील हो आहे. मग ते आपल्याला सांगतील आहे, मग आपणही बघायचं. मग त्यावेळेस बघितल्याच्या नंतर भगवान शंकर पुढे गेले, बघितलं आणि तुम्हाला वाटत असेल, परंतु आपल्या परमार्थाची, आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणापासून झाली हो? तर भगवान शंकरापासून झाली. मग भगवान शंकरांनी दर्शन घेतलं आणि भगवान शंकर पुढे जायला निघाले. विठ्ठल विठ्ठल आता आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे, परंतु बघा शेवटी जाता जाता एकच सांगते, आई वडिलां तुमची शेवटी मी 10 मिनिटं घेणार आहे. बघा, आई वडिलांची सेवा करा आहे, आई वडिलांची सेवा करा. पहिली गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. काय? पहिली गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. आणि
घरातल्या मंदिरातल्या देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, परंतु आई वडिलांचं दर्शन घ्या. आई काय असते? आई मायेचा सागर असते, हक्काचं व्यासपीठ असते. जिच्यावर आपण हक्काने रागावू शकतो ती आपली आई असते. नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही असते दादा ती आई. म्हणून त्या आईला जाणून घ्या. आणि जेवढं प्राधान्य आपण आपल्या आईला देतो ना, तेवढंच प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. आई घराचा कळस असते तर बाप घराचा पाया असतो. पाया जर पक्का असेल तर पूर्ण घर उभं राहतं, आणि पाया जर कच्चा असेल तर पूर्ण घर कोसळण्याची भीती असते. परंतु आम्ही त्या बापाला कधी जाणूनच घेतलं नाही. हो, तो बाप कसा आहे? पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप आम्ही त्याला कधी जाणून घेतलं नाही. परंतु लेकरांकरता हडचं काढं रक्ताचे पाणी करतो तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. हो, त्या फणसाच्या काट्याला घाबरून जर आपण त्या फणसापर्यंत गेलोच नाही तर त्या फणसातला मऊ मुलायम घर आपल्याला बघायला भेटेल का? तर नाही. मग अगदी तसंच आपण जर त्या बापाच्या क्रोधाचे काटे बघितले परंतु त्या बापापर्यंत गेलोच नाही तर त्या बापाच्या अंतकरणातला मऊ मुलायम घर आपल्याला बघायला भेटला नाही. अरे, ती दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी ती आई तुमच्या आमच्या लक्षात आहे हो, परंतु हडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करणारा तो शेतकरी बाप मात्र आमच्या लक्षात नाही. ती देवकी यशोदा सर्वांना ज्ञात आहे, परंतु यमुनेला आलेला महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणार तो बाप मात्र आमच्या लक्षात नाही. अहो, ती प्रभू रामचंद्राला जाताना मन भरून रडणारी ती कौशल्या माता तुमच्या आमच्या लक्षात आहे, परंतु पुत्र पुत्र म्हणून तरफडत मारा तो बाप मात्र आपल्या लक्षात नाही. अहो, ती रुक्मिणी माता सर्वांना ज्ञात आहे, परंतु माझ्या लेकराच्या मुंजीला परवानगी भेटावी म्हणून देहांत प्रायचित्त करणारे विठ्ठल पंथ तुमच्या आमच्या लक्षात नाहीत, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. एका कवितेत बापाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कन्हा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. म्हणून त्या आई वडिलांना विसरू नका. दादांनो, एक वेळेचा प्रसंग आई सांगून जाते बघा. एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 7 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी आहे. बापाने उठायचं, दारू पिऊन घरी यायचं, आईने उठायचं, लोकांचा काम धंदा करायचा. लोकांचा काम धंदा करून आई घरी यायची, बाप दारू पिऊन यायचा बेधुंद झालेला. घरी आल्याच्या नंतर बायकोला विचारतो, का गं आज कुठे गेली होतीस कामाला? आज कुठं गेली होतीस कामाला असं म्हटल्याबरोबर ती आई म्हणती शेजारच्या शेतामध्ये गेली होती. शेजारच्या शेतामध्ये गेली होती म्हणल्याबरोबर तो म्हणाला, किती रुपये दिले ग? 50 रुपये दिले. दे मग ते 50 रुपये मला खर्चायला. नाही, मी ते 50 रुपये नाही तुम्हाला देऊ शकत, कारण आपल्या लेकरांना खाण्याकरिता आणायचं आहे. लेकरांना खाण्याकरिता आणायचं आहे. घरामध्ये गहू नाहीये, ज्वारी नाहीये, पीठ नाही, लेकरांना खायला आणायचे. त्यावेळेस ती माता म्हणाली, मी नाही देत, हवं तेवढं मारा, परंतु मी ते 50 रुपये तुम्हाला देत नाही असं म्हटल्याबरोबर त्याने त्या मातेलाही मारला आणि ते 50 रुपये हिसकावून घेतले. काय तर ते 50 रुपये हिसकावून घेतले आणि त्या मातेला मारलं. परंतु बघा, ती माता, त्या मातेचं लेकरांकरता जीव तुटतो महाराज. ती माता रडायला लागली. त्यावेळेस लेकरं त्या मातेजवळ तो मुलगा आला. तो 7 वर्षाचा मुलगा मातेजवळ आला, म्हणाला, का ग आई? अगं आई, रडू नको ग आई. ए माय, रडू नको ग माय, मी एकदा का मोठा झालो ना, बाबाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. आता असं म्हटल्याबरोबर बघा, असं म्हटल्याबरोबर काही वेळानंतर ती 10 वर्षाची मुलगी ही आईजवळ आली आणि आईला म्हणाली, का ग आई? अगं आई, रडू नको ग आई, तू रोज रडत असती ना ग आई, तुझा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ग आई. शाळेमध्ये सर शिकवत असतात ग आई, त्यावेळेस माझ्या चेहऱ्यासमोर फक्त तुझा चेहरा येतो ग आई, रडू नको ग आई. असं म्हटल्याबरोबर ती मुलगी म्हणते, आई, एक ना एक दिवस माझे बाबा नक्की सुधारतील म्हणल्याबरोबर ती माता नक्की सुधारतील म्हणल्याबरोबर त्या मातेला प्रश्न निर्माण झाला, अरे आपण ज्या मुलीला जन्माला घालताना म्हणतो नको ती काढती आम्हाला, नको ती मुलगी आम्हाला, परंतु ती मुलगी आज आपल्या दुःखाला सामावून नेत असते. काय तर ती मुलगी आपल्या दुःखाला सामावून नेते. मग एक दिवस आईच्या डोक्यामध्ये संताप आला. काय? आईला राग आला, संताप आला. त्यावेळेस आईने ठरवलं, अरे रोज रोज मार खाण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं असं म्हटल्याबरोबर ती आई शेजारणीकडे गेली आणि शेजारणींना म्हणाली, अहो ताई, ते पुरणपोळीचं सामान तुम्ही मला द्या. काय? ते पुरणपोळीचं सामान तुम्ही मला द्या, मी आयुष्यभर जीवनभर तुमचे उपकार फेडणार नाही. काय? तर तुमच्या आयुष्यभर मी तुम्हाला विसरणार नाही असं म्हटल्याबरोबर त्या ताईंनी त्याला सामाईन दिलं आणि त्या स्वयंपाक करायला घरी आल्याच्या नंतर मुले शाळेतून घरी आली आणि म्हणाली, आई, का ग आई, आज तू काय गोड धोड सुंदर असा स्वयंपाक बनवलाय काय? त्यावेळेस ती आई म्हणाली, हो बाळांनो. लेकरं आईजवळ आली, म्हणाली, अगं आई, आम्हाला जेवायला दे. अगं आई, आम्हाला जेवायला दे असं म्हटल्याबरोबर ती आई म्हणाली, थांबा बाळांनो, थांबा.
परंतु लेकर म्हणाली, नको गाई, रोज तुमचे भांडण होत असतात ना आई, आणि आम्हाला तुमच्या भांडणामध्ये उपाशी जावं लागतं गाई, आम्हाला जेवायला दे. त्यावेळेस ती आई म्हणाली, बाळांनो थांबा, तुमचे बाबा आले की आपण सर्वजण एका पंक्तीत जेवायला बसू. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, मग तो आला. बाबा डोलत डोलत आला तसा बोलू लागला, का ग आज काय दसरा आहे का, आज काय दिवाळी आहे का, कुणासाठी केला हा खाटाटोप, कशाला केला हा खाटाटोप. आला तसा सर्व स्वयंपाकाला लाथ मारली आणि त्या आईलाही मारलं दादा. बघा, सर्व स्वयंपाकाला लाथ मारली, परंतु ती आई रडती. ती आई उठून आली आणि तो बेधुंद झालेला दारुडा बाप एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला. ती आई उठून आली, त्या आईने पुरणपोळी वेचून घेतली, तो भात भरून घेतला आणि लेकरांना घास भरवते. लेकरांना सांगते, बाळांनो पोटभर जेवा, उद्या मला मामाच्या गावला जायचे आहे. मग मुलं पोटभर जेवली, परंतु त्या मुलांना ती आईची भाषा कळाली नाही. मुलं पोटभर जेवली आणि झोपी गेली. मुलं झोपी गेल्याच्या नंतर ती आई मागच्या खोलीमध्ये आली. कित्येक दिवसांनी एक ओझर आणून ठेवलं होतं, एक औषध आणून ठेवलं होतं. त्या आईने ते औषध प्राशन करून घेतलं. आणि आता ती माता विलीन झाली. आता ती माता मरण पावली होती. मग लेकरांना कुठं कळणार. सकाळचे 10 वाजले. ती मुलगी इकडं तिकडे बघते, अगं आई म्हणून आवाज देते, तरी तिची आई आवाज देत नाही. मागच्या खोलीमध्ये जाऊन बघते तर आई झोपलेली दिसली. त्यावेळेस त्या मुलीने आवाज दिला, अगं आई उठ ना ग आई, रोज माझं शाळेचं आवरून देत असते ना गाई, अगं आई उठ ना. आई तुला पुढच्या रूममध्ये जागा नव्हती का ग, मग तू मला सांगायचं असतं गाई, मी तुला जागा दिली असती आणि मी मागच्या रूममध्ये झोपले असते ना गाई, उठ ना गाई. परंतु ती आई उठत नाही महाराज. तेव्हा ती मुलगी बापाला सांगते, बापाजवळ जाते, बाबा माझी आई उठत नाही. त्यावेळेस तो बाप डोलत आला आणि म्हणू लागला, उठ म्हणतोय ना ग तुला, अगं उठ म्हणतोय तरी उठत नाही. म्हणल्याबरोबर त्या आईच्या पोटामध्ये लाथ मारली. सांगा महाराज, त्याने बायकोला लाथ मारली आणि परत म्हणाला, उठ म्हणतोय ना ग तुला, उठत नाही, उठ म्हणतोय तरी उठत नाही, कळत नाही का तुला. असं म्हटल्याबरोबर त्या मातीच्या केसाला आटा मारला आणि जसा आटा मारला तसा त्या मातेला केसाला आटा मारल्याच्या नंतर तिच्या मानेचा कळस पडला. आता सांगा महाराज, ही माता अनंतात विलीन झाली होती. म्हणून दारूपायी आपली माणसं मरायला लागली आहेत. माणसं जिवंत राहत नाहीत. म्हणून दारूचं व्यसन दादांना सोडून द्या. तुमची मुलगी म्हणून माझं ऐका, दारूचं व्यसन करू नका. आपल्या गावामध्ये दारूबंदी ही झालीच पाहिजे. मग दारू प्यायची ना तर मग कोणती प्या, अरे हरिनामाची दारू प्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पितो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का प्याला तो पीकर देख, तेरी पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारूचे व्यसने कुठेतरी कमी झालं पाहिजेत. असो, झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करते. त्या अगोदर नात्याला जपा, आई वडिलांची सेवा करा. आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, गेल्यानंतर कोणालाही मिळत नाहीत. अरे ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत काय. अरे ज्याला डोळे नाहीत ना दादांनो त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याला या आयुष्यामध्ये आई वडील नाहीत ना त्याला विचारा आई वडिलांची किंमत काय. अरे डोंगराआड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, डोंगराआड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, परंतु मातीआड गेलेले आई वडील आयुष्यात पुन्हा कधीच दिसणार नाहीत. म्हणून दादांनो, त्या आई वडिलांची सेवा करा, नात्याला जपा. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करते. परंतु त्या अगोदर ज्यांनी मला सुंदर अशी गायनाची साथ केली असे असणारे आमचे मामा देवीदास मामा असतील, जाधव मामा असतील आणि आमच्या जिवलग मैत्रीण, जिच्यासोबत आज मी संस्थेमध्ये शिक्षण घेत होते असे असणारी माझी जिवलग मैत्रीण, जिचं आज कानाकोपऱ्यात नाव गाजतंय, प्रत्येकाच्या मनामनात नाव आहे अशी असणारी गान कोकिळा, माझी जिवलग मैत्रीण म्हणण्यापेक्षा माझी बहीणच म्हणायला हरकत नाही. ती सुंदर असं गायन आहे. दीपाली दिदी गाडे यांनीही मला सुंदर अशी गायनाची साथ केली. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. माझ्या काकूही असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि विनेकरी बाबा असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. टाळकरी आमच्या गावातील भरपूर आहेत, परंतु एवढ्याचं नाव घेणं काही शक्य नाही. बघा, चोपदार मामाही असतील, दोन्हीकून 2 चोपदार उभे आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांचं समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे असे असणारे आपल्या सप्त्यामध्ये मला साथ करायला आलेले आपले परमेश्वर महाराज येवले यांच्या इथे नतमस्तक होते. आणि आमचे दादाही आले, त्यांचंही सुंदर असं वादन आहे. समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे असे असणारे आपले विक्रम दादा.
त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होते ज्यांचं, आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. वट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, खाली बसलेले, उभे राहिलेले, पाय लांबून बसलेले, न लांबून बसलेले, खाणारे पिणारे, न खाणारे, न पिणारे, डुकल्या घेणारे, न घेणारे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्या घरामध्ये लहानाची मोठी झाले असे असणारे माझे आजी आजोबा असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्या हाताला हात धरून चालायचं शिकले असे असणारे माझे आई वडील तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि बरेचसे माझे नातेवाईकही माझ्या कीर्तनाला आलेले आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्यामुळे मी आज नारदाच्या गादीवर उभे आहे असे असणारे माझे गुरुवर्य. गुरुचं नाव काही मुखाने घेऊ नये, परंतु मी घेतलं नाही तर तुम्हाला समजणार नाही. बघा त्यांचे तेही मृदंग वाजवतात. मृदंगमनी मृदंग महामेरू हरिभक्त परायण दीपकचे महाराज सुद्रिक पाटील व तसेच समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील. माई व बाबांच्या दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं घ्यायचं राहिलं ते महादेव. आणि सेवेला माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या इकडे या. एका जनार्दनी ऐसा जाता देव, एका जनार्दनी ऐसा जाता देव. ऐसा जाता देव, एका जनार्दनी ऐसा जाता देव. तो देवा परम पूज जगी, तो देवा परम पूज जगी, तो देवा परम पूज जगी. तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा. ओ देवा परम पूज्य जगी, ओ देवा परम पूज्य जगी, जगी तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. हृदयी कनवळा वैष्णवाचा, हृदयी कनवळा वैष्णवाचा, हृदयी कनवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा, वैष्णवाचा. वा वा.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल